खोळा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मी बनवत आहे आज बेसन। त्यासाठी मी बेसन घेतले। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हळद, लाल तिखट 2 चमचे घातले आणि थोडंसं कोथिंबीर, चवीपुरतं मीठ। आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। मी 1 ग्लास पाणी घेतलंय। आता आपण याला एकत्र करून घ्यायचं। हे बघा, असं एकजीव करून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी इथं 2 कांदे घेतले। हे बघा, कढईत तेल घेतले मी साधारण 2 चमचे, म्हणजे 2 माप, आणि वरती थोडंसं घेतले। हे बघा, मी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो एवढं घेतलंय चिरून। आता मी जिरं, तेल गरम झालं आहे आपलं, कढीपत्ता ॲड केला आहे। त्यानंतर मी आपल्याला हे बघा, आता कांदा ॲड करते। आता टोमॅटो ॲड करायचं। आता आपण अर्धा टोमॅटो घेतला आहे। ह्याला भाजून घ्यायचं आहे। गॅस बारीक ठेवायचा आहे, कारण मोठा ठेवला की कांदा लगेच करपतो, त्यासाठी आपल्याला एकदम बारीक ठेवायचं। आता आपला कांदा वगैरे भाजून झाला आहे। आता आपण आपलं बेसन ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये। हे जे बाकीचं आहे याला मी पाणी घालून ॲड करते। हे बघा, हे बेसन चिटकलेलं असतं म्हणून मी याच्यात पाणी घालून याच्यामध्ये ॲड करून घेतलं। आता आपण याला हलवून घ्यायचं आहे। खूप भारी होतं। अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं नसाल। हिरव्या मिरच्याचे पण छान होतं, पण मी आता लाल तिखटचं दाखवलं। दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिरव्या मिरच्याचं पण दाखवते। आता याच्यावरती आपल्याला एक प्लेट झाकून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटासाठी आपण त्याला झाकून ठेवायचं। अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे। आता आपण याला झाकून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं बेसन तयार झालं आहे। पाहू शकता तुम्ही। आता मी याला एका प्लेटात काढून घेणार आहे। हे बघा, मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आता। हे बघा, अशा प्रकारे मी प्लेटमध्ये
याला थंड व्हायला ठेवले. आता याला मी एक अर्धा तास ठेवणार आहे थंड व्हायसाठी. असंही खाऊ शकता तुम्ही चपातीसोबत, पण बघा मी अशा प्रकारे बनवते. हे बघा थंड झाला आहे. आता मी हे बघा आपण आता याची वडी पाडणार आहोत. जर बाहेर फिरायला वगैरे जात असेल तेव्हा अशा प्रकारे करून घेऊन जावा. खूप भारी लागतं, एक नंबर भन्नाट. तुम्ही असंही खाऊ शकता, पण अशा पद्धतीने खूप भारी लागतं. हे बघा असे कट केलेत मी. आता याला आपण थोडंसं शॅलो फ्राय करायचं आहे. म्हणजे जास्त तेल नाही घ्यायचं आहे, कमी तेलामध्येच. जसं आपण मच्छी भाजतो, टिक्की वगैरे फ्राय करतो ना, त्या प्रकारे. हे बघा लहान मुलांना तर खूप आवडतात. अशा पद्धतीने केला तर त्या एकच्या जागी 2 3ही खावतात चपाती. अशा प्रकारे करून दिला. हे बघा मी 2 माप तेल घातले. आता आपले कट केलेला जो बेसन आहे हे बघा फ्राय करून घ्यायचे आपल्याला. हे बघा ह्याला जर असं कडक होईपर्यंत फ्राय करायचं आपल्याला. आणि अशा ह्याला एक साईडला पलटी करत राहायचं आहे, कारण ते एक साईडलाच करपून जाईल. त्यामुळे आपल्याला हाताने करूच नका शक्यतो, कारण पोळं तर खूप जोरात पोळणार, तेल गरम असते. त्यामुळे चमच्याचा वापर करा तुम्ही. आपण सगळ्यांना अलटीपलटी करून घ्यायची आहे. तयार झालेत आपले बेसन कट वडी. बघा किती भारी दिसत आहे. तुम्ही एकदा ट्राय करा, नेहमी हेच करणार तुम्ही. चला तर मी प्लेटमध्ये घेते. हे बघा आपलं बेसन कट वडी तयार आहे. बघा किती भारी दिसत आहे. क्रिस्पीही तेवढंच झालं आहे. हे बघा एक नंबर झालाय.